दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ, वचन देऊ, तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये, कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे. कलियुग आहे असं म्हणतात, इथं खऱ्यापेक्षा खोटे जास्त वापरतात. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे. जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. वेळेची किंमत करा, मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो. इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे हजर नसू याला काहीही अर्थ नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधी किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत नाहीत. आपल्या वेळेच्या बाबतीत आपण कायम वक्तशीर राहा, मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेली असो. ज्या त्या वेळेत ते काम पूर्ण करा. वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो, हे कायमच लक्षात असू द्या. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यात यशस्वी व्यक्ती व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची, शिकण्याची इच्छा व्हायला हवी. इतकं तुम्ही तुमच्या कामात क्षेत्रात यशस्वी व्हायला हवं. तुमच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, पण ते तुम्हाला वापरता येत नाही, जगासमोर मांडता येत नाही, त्याचा फायदा घेता येत नाही, तर त्याचा काहीही उपयोग नाही. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत. तुम्ही किती सक्सेसफुल आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा. लोक आपोआपच मान देतील. गबाळ्यासारखं राहणं बंद करा. तुमच्याकडे किती ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याचं पडतं. स्वतःला स्वस्थ, निरोगी आणि नीटनेटके ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याला बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधीकधी लोक आपल्याला राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं. सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही. स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटके ठेवा, तेवढेही पुरेसं आहे. कधीही कोणाला घाबरू नका. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही, वाईट मार्गाला नाही लागला आहात, तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे आहात. स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देणार. मित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही. म्हणून एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधी सोडायचा नाही आणि सोडला नाही तर कधीही कोणाला घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही. नेहमीच प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका. कोणीही आवाज दिला, काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जातात आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून जातात. म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही. आपल्याजवळ नेहमी असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते. तसंच माणसाचं आहे. समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढ्या जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार. इतरांना मदत नक्की करा, पण स्वतःचा मान ठेवून.